श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे मंगळवार आणि आज आलेला आहे भौम प्रदोष. तर प्रदोष हे व्रत जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. असे मानले जाते की भौम व्रत भक्तीने पाळल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, जे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांच्या भक्तांच्या मनातील संपूर्ण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात. भगवान शिव यांना प्रिय असलेला पवित्र श्रावण महिना अगदी जवळ आला आहे, पण तो सुरू होण्या अगोदर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला भक्तांना महादेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी एक विशेष संधी असते. यावेळी ही तिथी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे, ज्यामुळे भौम प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते. या दिवशी अनेक शुभयोग संयोग तयार होत आहेत. असे मानले जाते की हे व्रत भक्तीने केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, जे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांच्या भक्तांच्या मनातील संपूर्ण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात. प्रदोष आणि मंगळवार यांचे दुर्मिळ संयोजन जीवनात शक्तिशाली सकारात्मक परिणाम आणते असं म्हटलं जातं. तर पहा, आज मंगळवार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज 8 जुलै 2025 तर आजचा दिवस भौम प्रदोष या व्रताने साजरा केला जातो. त्याचबरोबर धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी प्रदोष काळाच्या दरम्यान शिवपूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळामध्ये भगवान शिवशंकर कैलास पर्वतावर आपले दिव्य नृत्य करतात आणि जो कोणी त्यांची भक्तिभावाने पूजा करतो त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात. आषाढ शुक्ल त्रयोदशी तिथी सुरू होते ती 7 जुलै 2025 रोजी रात्री 11:10 वाजता आणि आषाढ शुक्ल त्रयोदशी तिथी समाप्त होते ती 9 जुलै 2025 सकाळी 12:38 वाजता. भौम प्रदोष पूजा जी आहे तर ती आपल्याला 8 जुलै रोजी करायची आहे, संध्याकाळी 7:23 ते रात्री 9:24 वाजेपर्यंत. त्याचबरोबर तुम्हाला जर या दिवशी व्रत करणं शक्य नसेल तर काही प्रभावी उपाय तुम्हाला सांगत आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. आज संध्याकाळी या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. असा हा दिवा जर या ठिकाणी तुम्ही आज संध्याकाळी लावला तर तुमच्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतील. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला सुरुवात होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आषाढी एकादशीच्या काळामध्ये म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरात शयन निद्रेवर जात असतात. म्हणजे ते निद्रा अवस्थेमध्ये 4 महिन्यांसाठी जात असतात आणि सृष्टीचा सर्व कारभार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे सोपवतात. त्यामुळे आजचा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जो काही मी उपाय सांगत आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री तुम्ही 9 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करू शकता. तर पहा, या ठिकाणी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे. दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्ञानाचा, त्यागाचा प्रतीक म्हणून सुद्धा दिव्याला ओळखलं जातं. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा प्रज्वलित केला जातो. घरामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनामध्ये जे काही दोष अडचणी आहे, नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. जर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही खूप महत्त्वाचं काम करायला गेला परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, बऱ्याच वेळा तुम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ते काम पूर्ण होत नाही, अशा वेळेस तुमचा एखादा शत्रू असेल तर तो शत्रूसुद्धा तुमची जे काही कामं आहेत तर ते अडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच तिथे अडकाठी घालण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यामुळे तुमची जे काही इच्छा आहेत, ज्या काही कामं आहेत तर ती थांबली जातात आणि तुमचं कोणतंही काम पूर्ण होत नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, म्हणजेच तो पैसा घरामध्ये टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही.
तसेच तुम्हाला एखादा शत्रू जो आहे तर तो खूप त्रास देत आहे, तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास आहे किंवा एखादा शत्रू तुम्हाला माहीत आहे आणि तो नेहमी तुम्हाला त्रास देत असेल, तर त्या शत्रूचा नाश होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये सतत दारिद्र्य, गरिबी यासारख्या गोष्टी असतील, तर त्या दूर होण्यासाठी हा एक दिवा जो आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. तर पहा, दिवा लावण्यासाठी तुम्हाला दिवा हा गव्हाच्या कणकेचा तयार करायचा आहे. गव्हाची कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. एक तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे. हा दिवा तयार करत असताना तुम्हाला पंचमुखी दिवा तयार करायचा आहे. म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 वाती लावता येईल असे मुख त्याचे 5 तयार करायचे आहे. तर पहा, त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला 5 वाती त्या दिव्यामध्ये लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत आणि तो दिवा जो आहे तर तो एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा स्वच्छ पाण्याने भरलेला कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडे काळे तीळ त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर सोबत तुम्हाला पांढरी फुलं, बेलपत्र, चंदन हे सुद्धा घेऊन जायचं आहे आणि हे सर्व घेऊन, तो दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. आता हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम तिथे गेल्यावर सर्वप्रथम दिवाच प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला प्लेट तिथे ठेवायची गरज नाही. तुम्हाला जे तांदूळ घेऊन गेलेले आहात ते तुम्हाला शिवपिंडीच्या खाली ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तिथे तुम्हाला त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि नंतर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती जे जल घेऊन गेलेलं आहात तर ते जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर शिवपिंडीला तुम्हाला चंदन, भस्म घेऊन गेला असताल तर ते लावायचं आहे आणि एक बेलपत्र आणि जे पांढरी फुलं घेऊन गेला ते वाहायचे आहे. यानंतर तिथेच बसून दोन्ही हात जोडायचे आहेत आणि महादेवाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तिथेच तुम्हाला परत हात जोडून तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे. तर पहा, जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल, तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल, तर तुमच्या देवघरामध्ये जी शिवपिंड आहे तर त्या शिवपिंडीसमोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे उपाय हा करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.